प्रेम आणि आज्ञापालन. खऱ्या प्रीतीची गुरुकिल्ली. आजच्या शुभवर्तमानात. आजचे पवित्र शुभवर्तमान. जर तुम्ही माझ्यावर प्रीती कराल तर माझ्या आज्ञा पाळा. मी पित्याला विनंती करीन आणि तो तुम्हाला दुसरा एक सहाय्यकर्ता देईल, तो तुमच्याबरोबर सर्व काळ राहावा म्हणून. तो सत्याचा आत्मा आहे, ज्याला जग स्वीकारू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही व ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्या बरोबर राहतो आणि तो तुमच्यामध्ये असेल. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईन. अजून थोडाच वेळ आणि जग मला पुन्हा पाहणार नाही, पण तुम्ही मला पाहाल. कारण मी जिवंत आहे, म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. त्या दिवशी तुम्हाला कळेल की मी माझ्या पित्यामध्ये आहे आणि तुम्ही माझ्यात व मी तुमच्यात आहे. ज्याच्यापाशी माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो, तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे. जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील आणि मीही त्याच्यावर प्रीती करीन व त्याला स्वतःला प्रकट करीन. प्रभूचे वचन. मनन. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू खऱ्या प्रीतीची व्याख्या करतात. ते म्हणतात, जर तुम्ही माझ्यावर प्रीती कराल तर माझ्या आज्ञा पाळा. ही केवळ एक अट नाही, तर देवावरील आपल्या प्रेमाची खरी कसोटी आहे. जेव्हा आपण येशूच्या आज्ञा पाळतो, तेव्हा आपण केवळ त्याचे शब्द नव्हे, तर त्याच्या आत्म्याला आपल्या जीवनात स्वीकारतो. येशूने आपल्याला अनाथ सोडले नाही, तर सहाय्यकर्ता, सत्याचा आत्मा देण्याचे वचन दिले. हा आत्मा आपल्यामध्ये राहतो, आपल्याला मार्गदर्शन करतो आणि आपल्याला येशूच्या पित्याशी जोडतो. खऱ्या अर्थाने आपण ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्त आपल्यामध्ये आहे. त्याच्या आज्ञा पाळून आपण त्याच्या उपस्थितीचा अनुभव घेऊ शकतो. आजपासून आपण आपल्या कृतीतून येशूवर प्रेम करूया. प्रार्थना करूया. प्रिय येशू, तुझ्यावर प्रीती करण्याची आणि तुझ्या आज्ञा पाळण्याची कृपा आम्हाला दे. तुझ्या पवित्र आत्म्याची देणगी आमच्यावर सदैव राहावी, जेणेकरून आम्ही तुझ्या उपस्थितीचा अनुभव घेऊ शकू. आम्ही तुझ्यामध्ये आणि तू आमच्यामध्ये राहावेस, अशी आमची इच्छा आहे. आमेन.